हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हे खूप सुंदर असं जीन्सवरचा टॉप करतो आहे. थोडासा क्रॉप टॉप टाईप आहे आणि अतिशय गोड दिसायला, फिटिंगलाही खूप सुंदर बसतो. यात आपण अशी बोटनेक केलेली आहे, म्हणजे याचा गळा पहा असा सरळ सरळ लांब आहे. असा गोल जसा असतो नेहमीसारखा तसा नाही आहे आपला केलेला, याला बोटनेक म्हणतात. तर हे बोटनेक गळा असलेलं खूप सुंदर आणि एकदम वेगळं पॅटर्न आहे की हा पट्टा आधी करून घ्यायचा आहे आणि मग खालचा गोल विणायचा आहे. असं आपण हे स्वेटर खूप वेगळं म्हणून केलेलं आहे. जीन्स घालणाऱ्या कोणत्याही पोरींना खूप सुंदर दिसेल घातलं तर. आणि याची उंची जर तुम्ही पाहिली तर ती 22 इंच आहे जवळपास. आणि रुंदी जर बघाल तर ती 17.5 इंच आहे. तर 17.5 इंच म्हणजे 34-35 चेस्ट असलेलं आपण केलेलं आहे. आणि याचं वजन पूर्ण 400 ग्रॅम लोकर लागली आहे याला. बाहीची रुंदी बघितली तर ती 6.5 पावणे 7 इंच आहे जवळपास. आणि लांबीसुद्धा तितकीच घेतलेली आहे आपण. काठापासून जर बघितली तर तीसुद्धा 7 इंच आहे जवळपास. तर असं खूप सुंदर असं हे स्वेटर आहे. वेगळं आहे, मुख्य म्हणजे आपण आत्तापर्यंत न केलेल्या टाईपचं. त्यामुळे नक्कीच आवडेल तुम्हाला हे करायला. त्या लवकर करा आणि त्याआधी मात्र पॅटर्न आवडलं असेल तर आधीच दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, हाईपचं बटन दाबायला विसरू नका बरं. चला तर पटकन पॅटर्न पहा, करायला सुरुवात करा आणि पूर्ण करून मला एखादा फोटो पाठवा. टॉप करण्यासाठी ही लोकर घेतली आहे मी, गंगाची डिझायर आहे. आणि सुई घेतली आहे 3.5 mm. आता सुरुवातीला तुम्ही काय करा की 14 इंच होईल इतक्या चेन करून घ्या. स्लिप नॉट केली, चेन 1 2 3 अशा 14 इंच होईपर्यंत चेन करून घ्या. आता हे 14 इंच झालं आहे माझं आणि या 66 चेन आहेत. तर आणखीन 2 चेन करा, म्हणजे तो पहिला डबल क्रोशे म्हणून. आणि मग तिसऱ्या चेनपासून पहिले 2 सोडून द्या आणि तिसऱ्या चेनपासून प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 इन ईच चेन स्टार्टिंग फ्रॉम थर्ड वन. yarn over, insert inside, yarn over, get 1 stitch, yarn over, pass through 2. असे डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात करून घ्या. तर 66 डबल क्रोशे होतील आपले. आता तुमची लोकर जर पातळ असेल तर कदाचित याहून जास्तही होतील, पण त्यांनी काही फरक पडत नाही. साधारण तेवढेच असले म्हणजे बरं. डबल क्रोशे इन ईच स्टिच. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. ही ओळ झाली आपली. आता आपण परत काय करणार, 3 चेन करा, टर्न करा. 1 2 3 आणि टर्न केल्यावर एका टाक्यात फ्रंट पोस्ट डबल क्रोशे, एका टाक्यात बॅक पोस्ट. फ्रंट पोस्ट डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घ्या, या खांबाच्या भोवती अशी सुई घालून टोक समोर आणा, फ्रंट. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 3 टाक्यात सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2, 2चा 1. आता बॅक पोस्ट. दोऱ्याचा वेढा घेतला, पुढच्या खांबाच्या भोवती लपेटून टोक मागे नेलं असं. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा, 3 टाके होतात. हे 3 टाके झाले. दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2, 2चा 1. पुन्हा फ्रंट पोस्ट. खांबाला लपेटून सुई समोर घ्यायची. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा, 3 टाक्यात. 3चे 2, 2चा 1. बॅक पोस्ट. दोऱ्याचा वेढा घेऊन खांबाला लपेटून टोक मागे नेलं असं. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा, 3 टाके असतात. 3चे 2, 2चा 1. एक फ्रंट पोस्ट, एक बॅक पोस्ट अशी पूर्ण ओळ करून घ्या. एक फ्रंट पोस्ट, एक बॅक पोस्ट. ही ओळ झाली आपली. आता हा शेवटचा एक टाका राहिला आहे 3 चेनचा. तर याच्यात साधा डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 इन द लास्ट स्टिच. शेवटचा आणि पहिला साधा डबल क्रोशे येतो. हा झाला शेवटचा टाका. इथे आता 3 चेन करा, परत टर्न करा. आणि आता फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट आणि बॅक पोस्टवर बॅक पोस्ट, म्हणजे जो समोर दिसतो आहे त्यावर फ्रंट पोस्ट. आता हा वर आला आहे टाका, तर यावर फ्रंट पोस्ट. दोऱ्याचा वेढा घेऊन खांबाला लपेटून समोर आणलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3चे 2, 2चा 1.
पुढच्या ह्याच्यात बॅक पोस्ट, हा मागे जरा दबल्यासारखा आहे पहा, बॅक पोस्ट. पुन्हा एक फ्रंट पोस्ट. तर एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट असं पूर्ण करा ओळ. 3 ओळी झालेल्या आहेत आपल्या. आपण पहिली ओळ नुसती डबल क्रोशीची केली होती आणि पुढची ओळ एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट आणि त्याच्या पुढची पण फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट बॅक पोस्टवर बॅक पोस्ट. अशा 3 ओळ झाल्यावर आता चौथी ओळ आहे. आता इथून आपण डिझाईन टाकणार आहे. तर एक चेन करा, टर्न करा आणि या पहिल्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. चेन 5 1 2 3 4 5. आता 4 टाके सोडायचे आहेत. तर थोडं असं धरा म्हणजे टाके समजतात बरोबर. 1 2 3 4 आणि 5व्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेनी जोडायचं. पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5. चेन 5 स्किप 4 स्टिचेस. हे विणलेला आहे हा टाका. 1 2 3 4 सोडले आणि पुढच्या टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशेनी जोडलं. असं शेवटपर्यंत करा. 5 चेन 4 टाके सोडून सिंगल क्रोशे. ही ओळ आपण करून घेतली आहे पूर्ण. तर शेवटच्या 5 चेन 3 4 5. 4 टाके सोडायचे, उभं धरायचं असं 1 2 3 4 आणि शेवटच्या टाक्यात स्लिप स्टिचनी सिंगल क्रोशेनी जोडायचं. ही झाली आपली डिझाईनची पहिली ओळ. आता आपण राईट साईडला येतो आहे. एक ओळ रॉंग साईडला येईल आपली, एक ओळ राईट साईडला. तर असे हे 5-5 चेनचे 13 लूप आले आहेत आपले बरोबर. कारण 13 5 65 आणि एक जास्ती पाहिजे होता, 66 टाके होते आपले बरोबर. आता पुढच्या ओळीत आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला एक डबल क्रोशे करायचा असतो पहिल्या टाक्यावर. तर त्याऐवजी 3 चेन केल्या मी. 2 चेन आडव्या घ्यायच्यात म्हणून 5 चेन केल्या एकूण. आणि हे जे पहिलं लूप आहे ना याच्यावर मध्यभागी सिंगल क्रोशेनी जोडलं आपण. 5 चेन केल्या आणि सिंगल क्रोशेनी जोडलं. आता हा जो सिंगल क्रोशे केला आहे मध्ये त्याच्यावर आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे 1 2 3 4. कुठे केले आपण हे 4 डबल क्रोशे? सिंगल क्रोशेच्या टाक्यावर. आणि आता परत पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशेनी जोडायचं. असं डिझाईन दिसतं आपलं. 4 डबल क्रोशे, पुढच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, परत 5 चेन 1 2 3 4 5. इथे फक्त 2च चेन केल्या सुरुवातीला, म्हणजे हा खांब केला, मग 2 चेन, सिंगल क्रोशे, मग 4 डबल क्रोशे, पुन्हा सिंगल क्रोशे, मग मात्र 5 चेन, पुन्हा पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. आणि आता पुढच्या सिंगल क्रोशेवर 4 डबल क्रोशे. 1 2 3 4. आणि मग पुढच्या लूपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे. बघा, एकदा 4 डबल क्रोशे करायचे आणि एकदा 5 चेन करायच्या, मध्ये सिंगल क्रोशेनी जोडत जायचं आहे. पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5. पुढच्या लूपमध्ये पुन्हा डबल क्रोशे आणि मग परत पुढच्या सिंगल क्रोशेवर 5 डबल क्रोशे. 1 2 3 4. 4 डबल क्रोशे करायचे. सॉरी, मी 5 म्हटलं का? 4 डबल क्रोशे. आणि या पुढच्या लूपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशेनी जोडायचं. असं डिझाईन दिसेल पाय. एकदा 5 चेनचं लूप, एकदा हे 4 डबल क्रोशे. तर असा रो पूर्ण करा. आपण शेवटच्या 5 चेन केल्या, सिंगल क्रोशे केला. आता इथे पुढे आपल्याला खरं 4 डबल क्रोशे करायचे असतात. तर ते 4 डबल क्रोशेच्या ऐवजी शेवटचं असल्यामुळे इथे आपण 2च डबल क्रोशे करू. डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2. म्हणजे आपले हे बरोबर आकार त्याचा व्यवस्थित येईल. आता परत टर्न करायचा आहे. चेन करा 1 2 3. डबल क्रोशे म्हणून 3 चेन केल्या, टर्न केलं. आता आपण जसा आधीचा रो केला होता ना, 5 चेन सिंगल क्रोशे 5 चेन सिंगल क्रोशे, तसाच रो करायचा आहे आपल्याला. सॉरी, इथे
3 चेन नाही करायचे आपल्याला, एकच चेन करायची आहे. एक चेन केली, टर्न केलं. कारण आता हा फक्त रो आपला 5 चेन सिंगल क्रोशे 5 चेन सिंगल क्रोशे असाच आहे ना. आता यात 3 डबल क्रोशे 4 डबल क्रोशेच्या मध्ये करायचा असतो आपल्याला सिंगल क्रोशे, पण इथे 2च डबल क्रोशे आहेत. आपण पहिल्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे करू. मग परत 5 चेन लूपमध्ये सिंगल क्रोशे 1 2 3 4 5 5 चेन केल्या. या पहिल्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. अगेन चेन 5 1 2 3 4 5 आणि हे जे 4 डबल क्रोशे केले आहे याच्यामध्ये सुई घालून असा सिंगल क्रोशे. थोडासा घट्ट करायचा तो. पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5 पुढच्या लूपमध्ये परत सिंगल क्रोशेने जोडायचा. लूप असेल तेव्हा लूपमध्ये जोडायचं आणि जेव्हा लूप नसेल 4 डबल क्रोशे असतील तर तेव्हा 4च्या मध्यभागी जोडायचं. म्हणजे 2 डबल क्रोशे एका साईडला आणि 2 एका साईडला आले. 5 चेन केल्या परत मी 4 डबल क्रोशे येतात तर ह्याच्या मध्यभागी असं 2 डबल क्रोशे दोन्ही बाजूला करून एक सिंगल क्रोशे करायचा. थोडासा घट्ट करायचा. बस असा हा राऊंड दिसेल. 5 चेन सिंगल क्रोशे 5 चेन सिंगल क्रोशे असाच आहे हा. तर हा राऊंड पूर्ण करा. आता काय कराल, 5 चेन या लूपमध्ये सिंगल क्रोशे, मग 5 चेन या 4 डबल क्रोशेच्या मध्ये असे 2 इकडे 2 इकडे सोडून मध्ये डबल क्रोशे करायचं. असं शेवटपर्यंत रिपीट करा. 5 चेन सिंगल क्रोशे हा राऊंड झाला आपला. आता शेवटचे सिंगल क्रोशे इथे केले, मग 5 चेन आणि मग पुढच्या लूपमध्ये करायचा असतो सिंगल क्रोशे, जसं इथे करतो आपण तसं. तर आता लूप पूर्ण नाही आहे इथे, तर काठाला आपण शेवटी सिंगल क्रोशेने जोडून घेऊ. टाक्यात केला आहे तो. आता पुन्हा 3 चेन करा आणि आता रिपीट तिसरा राऊंड जो होता, दुसरा रादर डिझाईन सुरू झाल्यापासून पहिला चेनचा होता, मग हा 4 डबल क्रोशेवाला, तर तोच राऊंड आपल्याला रिपीट करायचा आहे आता. या दुसऱ्या रोची सुरुवात कशी केली होती आपण पहा. 3 चेन केल्या होत्या डबल क्रोशे म्हणून आणि या 2 चेन केल्या होत्या आडव्या आणि मग 4 डबल क्रोशे केले होते. तर सेम तसंच करायचं आहे. 3 चेन केल्या मी डबल क्रोशे म्हणून पहिला, 2 चेन आडव्या करायच्या म्हणून आणि या 4 डबल क्रोशेवरच पुन्हा 4 डबल क्रोशे करायचे. म्हणजे त्याच्या सिंगल क्रोशेवर मध्यभागी जो आपण सिंगल क्रोशे केला आहे ना आता, त्यावरच परत 4 डबल क्रोशे करायचे. 3 4 लक्षात आलं कुठे केले. आधीचे जे 4 डबल क्रोशे केले आहेत त्यावरच नवीन 4 डबल क्रोशे केले. पुढच्या लूपमध्ये त्याला सिंगल क्रोशेने जोडायचं. पुन्हा 5 चेन 1 2 3 4 5. आता पुढच्या लूपमध्ये मध्यभागी सिंगल क्रोशेने जोडलं आणि मग या सिंगल क्रोशेवर पुन्हा 4 डबल क्रोशे करायचे, जसे इथे केले आहेत तसे. 3 चेन डबल क्रोशे म्हणून केला पहिला, मग 2 चेन आडव्या म्हणून. आता या पहिलं लूप आहेच इथे, तर त्या लूपमध्ये मध्यभागी सिंगल क्रोशे करून घ्यायचा आणि मग पुढच्या सिंगल क्रोशेवर या 4 डबल क्रोशेवरच नवीन 4 डबल क्रोशे येतील. तर 4 डबल क्रोशे करायचे. म्हणजे ह्या असं आडवं होतं आणि नंतर आपले नेहमीप्रमाणे डिझाईन सुरू होईल. 4 डबल क्रोशे, मग सिंगल क्रोशे, पुन्हा 5 चेन सिंगल क्रोशे, असं डिझाईन आपलं तेच दुसरा राऊंड रो जो होता तो रिपीट करायचा आहे. 4 डबल क्रोशे झाले. नंतर हे सिंगल क्रोशेने लूपमध्ये जोडायचे. मग 5 चेन सिंगल क्रोशे या लूपमध्ये, चेन 5 सिंगल क्रोशे इन नेक्स्ट लूप, देन अगेन डबल क्रोशे 4 ऑन धिस सिंगल क्रोशे. मधल्या जो सिंगल क्रोशे आहे त्यावर 4 नवीन डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4 पुढच्या लूपमध्ये जोडायचं. 5 चेन पुन्हा 1 2 3 4 5 आणि मग या परत लूपमध्ये मध्यभागी सिंगल क्रोशेने जोडायचं आणि मग या सिंगल क्रोशेवर 4 डबल क्रोशे. 1 2
4 डबल क्रोशे झाले की परत सिंगल क्रोशेने लूपमध्ये जोडायचं. बघा असं डिझाईन दिसेल. याला डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि 5 चेनचे लूप. हे पहिल्या इथे 5 चेनच्या ऐवजी 2 चेनचं लूप येतं. आता हा रो असा पूर्ण करा. काय कराल, पुन्हा 5 चेन, इथे सिंगल क्रोशे, मग या सिंगल क्रोशेवर 4 डबल क्रोशे, पुन्हा इथे सिंगल क्रोशे, पुन्हा 5 चेन सिंगल क्रोशे. तर असा आपण हा रो पूर्ण करून घेऊ. दुसऱ्या रोसारखा पूर्ण रो केला मी. परत 5 चेन सिंगल क्रोशे झाल्यावर आता पुढच्या सिंगल क्रोशेवर डबल क्रोशे करत असतो 4. तर ते इथे 4 तर शेवटच्या म्हणून 4 नाही करता येणार, 2 करू आपण. 1 2. आता टर्न करा आणि 5-5 चेनचं तो राऊंड करा. परत टर्न, चेन 1 टर्न, सिंगल क्रोशे इन नेक्स्ट, चेन 5, 1 2 3 4 5, सिंगल क्रोशे इन दिस लूप, अगेन चेन 5 सिंगल क्रोशे, चेन 5. आता पुढचा सिंगल क्रोशे कुठे, हे 4 डबल क्रोशे केले आहेत याच्या मध्यभागी. अगेन चेन 5, 1 2 3 4 5, सिंगल क्रोशे इन लूप, then chain 5 again, 3 4 5, सिंगल क्रोशे इन बिटवीन 4 डबल क्रोशेज. बस असा हा रो पूर्ण करा. 5 चेन सिंगल क्रोशे असाच आहे पूर्ण रो. 5 चेन सिंगल क्रोशे हा रो झाला आहे आपला. आता शेवटच्या 5 चेन केल्यावर सिंगल क्रोशे पुढच्या लूपमध्ये असतं, तर तो लूप शेवटचा पूर्ण नाही येतो, तो अर्धाच आहे. तर टोकाच्या टाक्यावर आपण सिंगल क्रोशेने याला जोडून घेऊ. 1 चेन करा, पुन्हा टर्न करा. आता आपण इथे काय करत असतो की इथे आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे आहेत, त्याच्या आधी 5 चेनचे लूप करायचं असतं. तर पहिला 3 चेन करा, 3 चेन केल्या डबल क्रोशे म्हणून, मग 2 चेन केल्या आणखीन टर्न करायचं म्हणून, आणि मग या पहिल्या लूपमध्ये सिंगल क्रोशेने जोडा. जसं इथे केलं वर तसंच, काहीच फरक नाही. आधी हा दुसरा आणि तिसरा राऊंड नुसता रिपीट करायचा आहे आता पूर्ण. आता या सिंगल क्रोशेवर 4 डबल क्रोशे करा. परत 1 2 3 4, आणि हे लूपमध्ये सिंगल क्रोशेने जोडा. मग 5 चेन, पुन्हा सिंगल क्रोशे, 4 5, आणि मग परत या सिंगल क्रोशेवर 4 डबल क्रोशे. पुढचा रो पुन्हा 5-5 चेनचा. तर असंच आपल्याला पूर्ण करायचं आहे साधारणतः. हे आपलं एवढं झालेलं आहे पहा. आणि आपण जर आता याची लांबी मोजली तर ती आहे 9 इंच. तर आपले यातले 6.5 इंच किंवा 7 इंच जवळपास बाहीचे आहेत, आणि हे वरती खांद्याचे आहेत म्हणजे शोल्डरचे. तर आता आपल्याला हे गळ्याचे टाके वेगळे करायचे आहेत, आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण रो न विणता अर्धाच रो विणायचा आहे. म्हणून हे जे 66 टाके आहेत त्यापैकी 33 इकडे सोडून मी असा अंदाजे मार्कर लावून घेतला आहे. आता आपण विणणार आहे नेहमीसारखंच, पण फक्त कसं विणायचं आहे या मार्करपर्यंत. तर इतका हा जो सिंगल क्रोशे आहे इथला, इथपर्यंत फक्त आपण विणू. तुमची जी सुई सुरू असेल त्याप्रमाणे करा. तर 5 चेन केल्या मी, म्हणजे 3 चेन खांबाच्या आणि 2 चेन आडव्या अशा, 1 सिंगल क्रोशे केला या 5 चेनच्या लूपमध्ये. आता इथे सिंगल क्रोशेवर 4 डबल क्रोशे, 1 2 3 4, जॉईन बाय सिंगल क्रोशे इन द नेक्स्ट लूप. इथे सिंगल क्रोशे. तर असं नेहमीप्रमाणे करा हे मार्करपर्यंत. बघा मी अर्धा रो करून घेतला, 5 चेन, मग सिंगल क्रोशे, 4 डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, असं इथपर्यंत केलं. 4 डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, मग 5 चेन, आणि मग या लूपमध्ये जोडतो. तर मार्कर काढते मी. इथे लूपमध्ये आपण टाक्यात जोडू. आता या 5 चेन आहे ना, त्यापैकी मधल्या टाक्यात, म्हणजे जरा शेप जास्त चांगला येण्यासाठी. कारण आता हे एंड होणार आहे ना आपला इथे या रोचा. परत 1 चेन करा,
टर्न करा. आता इथे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 5 चेन सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे हा रो आहे. आता तर आपला पहिला 2च चेन करतो आपण पहिले आणि या 5 चेनच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे केला. 2 चेन नाही, सॉरी 5 चेनच करावं लागतात, कारण 3 चेन पहिला डबल क्रोशे म्हणून 1 2 3 झाले, या झाले आहेत आपले 4 5 चेन केल्या, सिंगल क्रोशे केला इथे. आता आपल्याला पुन्हा 5 चेन इथे सिंगल क्रोशे करायचा आहे मध्ये, 3 4 5 सिंगल क्रोशे इन बिटवीन 4 डबल क्रोशेस, सिंगल क्रोशे केला. पुन्हा 5 चेन नेहमीचाच आहे, रोमध्ये काहीच बदल नाही आहे, फक्त पूर्ण रो न करता अर्धा अर्धा करायचा आहे. हा अर्धा आपण विणून घेणार 9 इंच होईस्तोवर, मग हा अर्धा 9 इंच होईस्तोवर विणायचा. तर एवढं फक्त बदल करायचा आहे. तर मी हा रो पूर्ण करते आणि मग दाखवते तुम्हाला. आता काही मार्कर लावायची गरज नाही, कारण दिसतंच आपल्याला कुठपर्यंत करायचं आहे. शेवटच्या 5 चेन करून मी सिंगल क्रोशेनी जोडले इथे मध्ये, तिसरे लूपमध्ये जोडतो ना आपण तसं. मग आता पुन्हा 5 चेन म्हणजे पहिला 3 डबल क्रोशे, 3 चेन एका डबल क्रोशेच्या, 2 चेन आडव्या. आता इथे लूपमध्ये सिंगल क्रोशे नेहमीप्रमाणेच आहे आणि या सिंगल क्रोशेवर 4 डबल क्रोशे, 2 3 4. हे टोक नेहमीच आधीपासूनच चालत आलेलं आहे, फक्त इथेच तुम्हाला थोडा प्रश्न पडेल. तर मी एकदा दाखवते, आणखीन हा रो पूर्ण करते आणि मग दाखवते तिथे एंडला काय करायचं. तर जसं आहे डिझाईन तसंच, डिझाईनमध्ये काहीच फरक नाही करत आहे आपण. 4 डबल क्रोशे झाले, सिंगल क्रोशेने जोडलं. आता पुन्हा 5 चेन सिंगल क्रोशे, मग 4 डबल क्रोशे सिंगल क्रोशे, 5 चेन सिंगल क्रोशे, याप्रमाणे रो पूर्ण करा. अर्धा रो झाला माझा करून. शेवटच्या 5 चेन केल्या मी, 4 डबल क्रोशे झाल्यावर सिंगल क्रोशे, मग 5 चेन. आता हे पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे करायचा असतो, तर हे शेवटचं लूप आहे म्हणून मी टाक्यात करते सिंगल क्रोशे. आता पुन्हा टर्न करा. पहिलं 5 चेन सिंगल क्रोशे, मग या 5 चेन या 4 डबल क्रोशेंच्या मध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 5 चेन इथे सिंगल क्रोशे, असं करा. नेहमीसारखंच आहे आता पुढे. तर असं 9 इंच कराल. 3 4 5 चेन इथे सिंगल क्रोशे, पुन्हा 5 चेन या 4 डबल क्रोशेंच्या मध्ये सिंगल क्रोशे. आता आपलं इथे लक्षात येईल तुमच्या की सिमेट्रिकल येत आहे दोन्हीकडचं, म्हणजे इथे जसं आपण शेवटी 3 चेन येत आहे तसंच या टोकाला पण येत आहे. इथे वेगळं येत होतं, आपलं डबल क्रोशे येत होते पहिले, तर आता इथे डबल क्रोशे येत नाही आहे. त्यामुळे असं सेम करायचं. शेवटी परत 5 चेनचं लूप, सिंगल क्रोशे, 5 चेन, 4 डबल क्रोशेच्या मध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 5 चेन इथे सिंगल क्रोशे, असं. शेवटी इथे सिंगल क्रोशे झाला की 5 चेन झाल्यावर इथे परत टाक्यात सिंगल क्रोशे करायचा. तर हे असं इथून म्हणजे कुठून, तर हे पुढचं आपण जिथे वाढवलं ना, गळ्याचं सुरुवात केली, तर इथपासून आपल्याला 9 इंच झालं की थांबायचं आहे. तर असं इथून इतकं 8.5 9 इंच, तसाच हा भागसुद्धा 8.5 9 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि मग दोन्ही पुन्हा एकत्र करायचे गळा झाल्यावर. तर एवढे 2 भाग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. दोन्ही भाग माझे इतके करून झाले आहेत पहा, वेगवेगळे. आता याची लांबी सांगते मी तुम्हाला किती झाली आहे. तर वरपासून 19 इंच जवळपास झाली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडी आणखीनही मोठं करू शकता गळा, पण मी एवढाच ठेवलेला आहे 19 इंच खालपासून. आणि आता हा गळ्याचा जो भाग आहे याची लांबी 9 इंच आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही भाग एकत्र करायचे आहे. तर त्यासाठी पुढचा रो करताना आपण दोन्ही भाग एकत्र करू. कसं ते पाहता. परत विण तीच ठेवायची आहे, विणीत काहीही बदल करायचा नाही आहे. 2 3 4 5. आणि इथे जेव्हा आपण दुसरा भाग विणायला सुरुवात करतो ना, तर जिथे पहिला संपतो त्याच टोकाला दुसरा सुरू करायचा, म्हणजे बरोबर येतं. आता ही बाजू सरळ आहे आणि इथे कोणती पुढचा रो कोणता आहे याचा 5 चेन सिंगल क्रोशेचा झाला. आता 5 चेन आणि 4 डबल क्रोशे याचा आहे. तर 5 चेन केल्या मी, सिंगल क्रोशे करा या लूपमध्ये आणि या सिंगल क्रोशेवर 4 डबल क्रोशे, 1
2 3 4 सिंगल क्रोशे इन नेक्स्ट लूप. पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा 5 चेन सिंगल क्रोशे इथे, मग परत याच्यावर 4 डबल क्रोशे असे या टोकापर्यंत घ्या. मग जोडायचं कसं ते मी दाखवते. अर्ध विणून झाला आहे माझा हा एक भाग. आता हे 4 डबल क्रोशे झाल्यावर एक सिंगल क्रोशे केला, मग 5 चेन. आता पुढे काय असतं की एक सिंगल क्रोशे आणि मग या सिंगल क्रोशेवर पुन्हा 4 डबल क्रोशे. तर हा सिंगल क्रोशे लूपमध्ये असतो, तर ते लूप पाहता अर्ध इकडे आणि अर्ध इकडे आहे, म्हणजे 2 चेन इकडे आणि 3 चेन इकडे समजा. तर आपल्याला याच्या मध्यभागी जोडायचं आहे, त्यामुळे आपण दोन्हीचा एक एक टाका घेऊ. याचाही टाका घेतला आणि दुसऱ्या भागाचाही असाच तिसरा टाका घेतला. आणि आता दोऱ्याचा विडा घेऊन सगळ्यातून काढलं दोन्हीतून आणि मग सिंगल क्रोशे केला, म्हणजे हे दोन्ही भाग जोडले गेले. आता पुढे परत नेहमीसारखं करायचं. मग पुढे नेहमीसारखं म्हणजे काय आहे की या 4 डबल क्रोशेवर 4 डबल क्रोशे आले पाहिजे. तर या सिंगल क्रोशेवर आता 4 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 2 3 4. पुढे नेहमीसारखं म्हणजे सिंगल क्रोशे करा पुढच्या लूपमध्ये. 5 चेन, या लूपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे 1 2 3 4 5. पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे आणि परत या सिंगल क्रोशेवर 4 डबल क्रोशे 1 2 3 4. जॉईन बाय सिंगल क्रोशे इन नेक्स्ट लूप. तर ही ओळ अशी पूर्ण करा. मग आता हे जोडले गेले, आता नेहमीप्रमाणे करायचं पुढचे सगळे. मी एक रो दाखवते आणखीन तुम्हाला. रो पूर्ण झाला आपला. शेवटी 4 डबल क्रोशे झाल्यावर सिंगल क्रोशे केला, पुन्हा 5 चेन आणि या तिसऱ्या चेनशी आपण सिंगल क्रोशेनी जोडून घेऊ. आता पुढचा राऊंड पुढचा रो नेहमीप्रमाणेच करायचे आहेत. 2 रो रिपीट करायचे आहेत. 5 चेन टर्न केलं, इथे सिंगल क्रोशे, पुन्हा 5 चेन, 5 चेन सिंगल क्रोशेचा राऊंड आहे हा, 4 5 आणि सिंगल क्रोशे या 2 4 4 डबल क्रोशे जे आहेत त्यांच्या मध्यभागी 2 2 दोन्हीकडे सोडून पुन्हा 5 चेन, इथे सिंगल क्रोशे, 5 चेन यांच्यामध्ये सिंगल क्रोशे. मग असं इथे आता 5 4 4 डबल इथपर्यंत आल्यावर दाखवतेस तुम्हाला एकदा, कारण जॉईंट आहे तो. बघा आता 5 चेन सिंगल क्रोशे एकदा लूपमध्ये, एकदा 4 डबल क्रोशेच्या मध्ये, असं आपण इथपर्यंत करत आलो. आता हे 4 डबल क्रोशेच्या मध्ये झालं. पुढचे 5 चेन झाल्यावर लूपमध्ये सिंगल क्रोशे करावं लागेल. तर हा लूप आहेच इथे, त्याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशे करू. मग पुन्हा 5 चेन, इथे सिंगल क्रोशे, असं नेहमीप्रमाणे करायचं. हा रो झाला की अगदीच नॉर्मलाईज होईल. मग तसेच आपण हे 2 रो रिपीट करायचे. आणि किती रिपीट करायचे पहा, इथून आपण जॉईन केलेलं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर 11 असे पदकं येईपर्यंत किंवा 11 2 2 रो 11 वेळा रिपीट करा. सो रिपीट दिस 2 रोज 11 टाइम्स टिल लाईक धिस, लेंथ सेम ॲज लाईक धिस. आणि मग आपल्याला ही बॉर्डर करायची आहे जी आपण आधी केली तशीच. एक फ्रंट पोस्ट, एक बॅक पोस्ट, 3दा करायचं आहे फक्त. तर एवढं पूर्ण करते मी, मग तुम्हाला दाखवते. हे माझं पूर्ण झालं आहे पहा. 66 टाके आता आपल्याला उचलायचे आहे इथून. तर आपल्याला हे जितके मी इकडे केले होते 11 डिझाईन्स, तेवढेच इकडे गळ्याच्या नंतरसुद्धा 11 डिझाईन्स केले. आणि हे मधलेही 11 आहेत, त्यामुळे एकूण 33 34 काहीतरी डिझाईन्स आलेले आहेत माझे. आणि पूर्ण जर लांबी बघाल तुम्ही याची, तर ती झाली आहे, तर ती 28 इंच झाली आहे जवळपास. आणि आता आणखीन काठ व्हायचं आहे 1.5 इंच, त्यामुळे 29.5 वगैरे होईल इंच. आता तुम्हाला पहिली ओळ डबल क्रोशेची करायची आहे, काठ करायचा आहे. त्यासाठी पहिली डबल क्रोशेची, मग एक फ्रंट पोस्ट, एक बॅक पोस्टच्या 2 ओळी. तर पहिली डबल क्रोशेची करायची आहे म्हणून मी इथे 3 चेन करते, पहिला डबल क्रोशे म्हणून. आता ह्या ज्या 5 5 चेनच्या गॅप करून त्या ओळीवर थांबली आहे मी रॉंग साईडला. ही राईट साईड आहे आता. तर राईट साईडला आता आपण या प्रत्येक 5 चेनच्या गॅपमध्ये
5 डबल क्रोशे करू. तर आता एक किती गॅप आहे या मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 गॅप आहे. म्हणजे 12 पंचे 60 टाके होतील. हा पहिला एक 61 आणि यात शेवटच्या गॅपमध्ये आपण 4 टाके करू किंवा इकडे 6 करा 5च्या ऐवजी गॅपमध्ये आणि इकडे एकूण असे आपल्याला 66 टाके करायचे आहेत. 3 चेनचा एक डबल क्रोशे झाला. आता मी या गॅपमध्ये 6 डबल क्रोशे करते. 1 2 3 4 5 6 एक 3 चेनचा आणि हे 6 असे 7 इथेच झाले. आता हे 11चे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आहे. तर ते 11 प्रत्येकी 5 5 म्हणजे 55 टाके होतील. तर 55 आणि हे 7 62 झाले. मग यात आपण शेवटी 4 करू म्हणजे बरोबर 66 टाके आपले जसेच्या तसे व्हायला पाहिजे. सुरुवात केली आपली तेव्हासुद्धा 66 टाके होते, तसेच शेवटीसुद्धा 66 टाके. तर असे आपण प्रत्येक टाक्यात आता इथे असे 6 जसे केले मी त्याऐवजी 5 आतमध्ये गॅपमध्ये आणि एक या टाक्यात जरी केला सिंगल क्रोशेच्या तर जास्त चांगलं होईल. म्हणजे असं गॅप नाही पडत तिथे. आता इथे 5 करण्याऐवजी 4 याच्यात करते मी, 1 टाक्यावर करते. सिंगल डबल क्रोशे 4 इन चेन 5 स्पेस, 3 4 and 5th double crochet on single crochet stitch. तर असे पूर्ण शेवटपर्यंत करून घ्या. एकूण 66 झाले पाहिजे, त्या दृष्टीने शेवटी थोडंसं ॲडजस्ट करावं. बरोबर हे माझे 66 टाके झालेले आहेत. प्रत्येकाच्यात 4 आणि सिंगल क्रोशेवर 1 असे 5-5 केले मी इकडे आणि इकडे शेवटी 4 केले. इथे एक जास्ती केला तर बरोबर 66 झाले. आता 3 चेन करा. पहिल्या नेहमी 3 चेन डबल क्रोशे म्हणून आणि शेवटचंही एक साधा डबल क्रोशे. बाकी मध्ये प्रत्येक वेळेस एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट अशा आपल्याला 2 ओळी करायच्या आहे फक्त. तर एवढ्या 2 ओळी करून घेते मी आणि एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट आणि 2 ओळी झाल्या की मग आपलं हे पूर्ण होईल. मग समोरचा भाग कसा करायचा ते सांगेन. हे माझं इतकं झालं आहे पहा, पूर्ण वरचा भाग झाला आहे. आता हा गळ्याचा भाग आहे आपण ओपन ठेवलेला डोकं घालण्यासाठी. तर असं हे फोल्ड होईल आता आणि आपण आता हे खालचं सगळं एकत्र विणणार आहे गोल करून. तर त्यामुळे इथे आता गळ्याचे आपण 9 इंच जवळपास केलेले आहे, सोडले आहेत. हे गळ्यासाठी जो सोडला आहे ते 9 इंच आहे आणि शोल्डर जवळपास 13-14 इंच असतं. तर आपण हे 4 9 5 राहिले तर 2.5 इंच किंवा 2-2 इंच इकडे ठेवून इकडे 2 इंच असे गळ्यानंतर दोन्हीकडे 2-2.5 इंच म्हणजे हे 3 डिझाईन घेतले आपण आणि 3 डिझाईन सोडून मार्कर लावून घेतला आहे. हे मार्कर जे लावले आहेत मी हे 3 डिझाईन सोडून आहे पहा. 1 2 3 सोडले आणि चौथ्या ह्याच्यात मार्कर लावला आहे. तर असं आपण दोन्हीकडे मार्कर लावून घेतलं. इथे सुद्धा हा गळ्याचा भाग झाल्यावर 1 2 3 सोडले आणि चौथ्या ह्याच्यात आपण मार्कर लावलं. अरे वर लागलं वाटतं, 5व्या ह्याच्यात लागलं. आता आपण इथले सगळे टाके हे डबल क्रोशे करणार आहे याच्यात. तर इथे साधारण डबल क्रोशेची जागा आहे तर 3-3 किंवा 2-2 डबल क्रोशे करू आपण याच्यात. तर डबल क्रोशे करायचे आहेत. पहिल्यांदा दोरा जोडून घेऊ इथे एका टोकाला आणि मग आपण इथे डबल क्रोशे करू. तर आपण या मागच्या साईडला आता समोर कोणता भाग घ्यायचा आणि मागे कोणता भाग घ्यायचा हे तुमच्या चॉईसवर आहे. असं डिझाईन तुम्हाला समोर पाहिजे आहे की हे इकडे आलं आहे ते जाळीचं समोर पाहिजे आहे. तर मी हे डिझाईन समोर ठेवते आहे आणि त्यामुळे हा माझा मागचा भाग आहे. तर मागच्या भागात आपण इथे कोणत्याही एका साधारण मध्यभागी एकदम आपण जोड जो असतो जोड येईल कारण तिथे आता तर तो समोर येऊ नये म्हणून मागच्या भागाला दोरा जोडला. इथे पहिला डबल क्रोशे म्हणून 3 चेन करा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशे करायचे आहे आणि इथे जॉईंटपाशी 1 डबल क्रोशे, आतमध्ये 2, जॉईंटवर 1 आतमध्ये 2 असे करू आपण.
1 2 आणि हे सगळे मिळून त्याची रुंदी किती आली पाहिजे, तर साधारण आपण 34 मापाचं करत आहे. तर हे इथून इतके जे आपण मार्कर टू मार्कर घेतला आहे, तर या दोनमध्ये जितके डबल क्रोशे येतील त्याचे लांबी साधारण 17-18 इंच, 17-17.5 किंवा त्या 17 ते 18च्या दरम्यान आली पाहिजे. तर एवढं फक्त पाहायचं, त्या दृष्टीने डबल क्रोशे कमी जास्त करायचे. तर आपण काय करतो आहे की 2 डबल क्रोशे गॅपमध्ये आणि तिसरा डबल क्रोशे या जॉईंटवर. पुन्हा 2 डबल क्रोशे गॅपमध्ये आणि तिसरा डबल क्रोशे जॉईंटवर. असं तुमच्या सोयीने घ्या, म्हणजे तुम्हाला जसं सुटेबल पडेल तसं. कारण की कुठून घ्यायचे वगैरे याचा काही नियम नाही. फक्त त्याची लांबी, आपलं जे माप आहे, ज्या मापाचं तुम्ही करत आहात साधारण त्याला परफेक्ट झाली पाहिजे. तर 34 मापाचं करत आहे आपण, म्हणजे समोरचा भाग 17-17.5 इंच पाहिजे. सुरुवातीला थोडा जास्तही असला तर चालतो, 17.5पर्यंत चालू शकतो. तर तेवढे आपण डबल क्रोशे करून घेऊ की ज्याची लांबी साधारण 17 ते 17.5 इंच येईल. तर अशा पद्धतीने मी आता करून घेते. गॅपमध्ये 2 करते मी, जॉईंटवर 1 करते. तर पूर्ण झाले असे की इथपर्यंत मार्करपर्यंत आलं की मी दाखवते. एखाद्या ठिकाणी गॅप पडल्यासारखी वाटली, पाहता इथे गॅप पडल्यासारखी वाटते, तर अशा वेळेस तिथे एखादा टाका जास्तही घेतला तरी हरकत नाही. म्हणजे बंधन इतकं नसतं एकदम की स्ट्रिक्टली तेवढंच आलं पाहिजे. साधारण प्रत्येक ठिकाण जागा भरली गेली पाहिजे आणि लांबी त्याची 17 इंच पाहिजे समोरच्या अर्ध्या भागाची. तर याप्रमाणे करत जाता. थोडं परफेक्ट येण्यासाठी बाहीवर सुद्धा आपण असं करून घेऊ की हे जे डिझाईन आहे इकडचे निकडचे असे एकावर एक ठेवा, म्हणजे बिलकुल चुकणार नाही त्याची लांबी. तर जसं एक पदक याच्यावर ठेवलं मागचं आणि समोरचं, 2 3 4 5 आणि 6 पदक एकमेकावर ठेवले आणि हे 7वं पदक जे आहे इथे आपल्याला जोडायचं आहे. तर आता जसा हा मार्कर आणि हा मार्कर आहे, तर इथे मी मार्कर काढते आता आणि त्या पदकावरच लावून ठेवते, म्हणजे जेणेकरून आपलं अजिबात चुकणार नाही. दोन्ही एकत्र असं लावलं आता मी हे, म्हणजे इथपर्यंत आपलं बरोबर करायचं आहे. याचं 7वं पदक आणि याचं 7वं पदक असे जॉईन केले मी, म्हणजे आता हे बरोबर झालं इतकं. आता आपल्याला हे जसं मी इथपर्यंत आली डबल क्रोशे करत, आता पुढचे डबल क्रोशे करायचे आहेत. तर हा आता फ्रंट साईड आहे, ही थोडं जास्त काळजीपूर्वक करायचं. शेवटी मोजू आपण किती झाले ते. तर हाही मार्कर काढून घेते मी आणि इथून सुरू करायचं आहे आपल्याला, कारण हे जोडलं जाणार आहे असं. तर इथे याच्यात डबल क्रोशे करा. पहिला जॉईंटवर करू. गॅपमध्ये 2, जसं तिकडे केलं तसंच. आणि एखाद वेळेस जर गॅप खूप मोठी पडली असं वाटलं तर 3 करायचे गॅपमध्ये. जॉईंटवर 1 परत, गॅपमध्ये 2, आता असं पुढचा मार्कर येईस्तोवर करा, म्हणजे हे 2 मार्कर येईपर्यंत आपण हे समोर असे डबल क्रोशे करून घेऊ. एक बाजू समोरची पूर्ण झाली आहे माझी. आणि जर तुम्ही आता याची लांबी बघाल तर ती जवळपास 17 इंच आहे. हे पहा, 16.5 आहे आणि आता परत वाढेलच तिकडनं मागून, आणि हे गोल केलं की ते ताणल्या जाते लोकराने. आणि या टाके माझे समोर झाले आहेत 70. आता हीच जर लोकर तुमची डिझायर असेल तर एवढेच होतील साधारण 70-75. जर पातळ लोकर असेल एखादी तर मात्र त्याच्यात टाके तुमचे जास्त होतील, पण त्यांनी काही फरक पडत नाही, किती टाके झालेत तरी चालेल, फक्त लांबी त्याची 17 पाहिजे. आता आपल्याला ह्याला पुन्हा मागच्या मार्करशी जोडायचं आहे. इथे सुद्धा मी जसं तुम्हाला मग दाखवलं ना, पदकावर पदक ठेवून बरोबर 7 पदकं असं बरोबर लाईनशीर करून 7व्या पदकात हे मार्कर घालून ठेवलं, दोन्ही पदक मिळून, म्हणजे हालू नये इकडचं तिकडे म्हणून. आता आपण हे मागचे टाके विणणार आहे.
मागे सुद्धा साधारण 70च झाले पाहिजे. आपण मार्कर काढून घेऊ हा समोरचा आणि इथे मार्कर घालून हे टाके काढू. आता 1 2 साधारण समोर 70 असतील तर मागे सुद्धा 70च असले पाहिजे. 70 68 68 70 कशी चालतील. मगासारखंच आपलं गॅपमध्ये 2 डबल क्रोशे आणि मध्ये टाक्यात 1 आणि जर ती गॅप मोठी असली एखाद वेळेस तर 3 डबल क्रोशे केले तरी चालेल. तर असं मी पूर्ण करून घेते जिथे आपण सुरुवात केली आहे तिथपर्यंत आणि मग तुम्हाला दाखवते. 70 समोर आणि एक आपले इथे सुद्धा 71 झाले आहे, पण मी एक टाका आणखीन करते. इथे 72 करते, कारण आपण जे छोटंसं डिझाईन घालणार आहे ना ते असं 72 टाक्यात फिट होणार आहे. पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता आपल्याला डिझाईन काय अगदी साधं डिझाईन आहे. डिझाईन असं काही फारसं नाही आहे. 3 चेन करा पहिला डबल क्रोशे म्हणून. 8 टाक्यात एक एक डबल क्रोशे. 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 टाक्यात एक एक डबल क्रोशे करू आपण आणि 9व्या टाक्यात फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. असा दोऱ्याचा वेढा घेऊन खांबाला लपेटून टोक समोर आणलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3चे 2 2चा 1. मग परत 8 टाक्यात एक एक डबल क्रोशे. 1 2 3 4 5 6 7 8. डबल क्रोशे 1 in 8 stitches. फ्रंट पोस्ट डबल क्रोशे इन द नेक्स्ट. 9व्या याच्यात फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. आता हे फक्त पहिल्या वेळेस आपल्याला एवढं मोजावं लागेल. पुढच्या राऊंडपासून काय फ्रंट पोस्ट ओळखूच येतो, तर फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट आणि बाकी प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे असं करायचं आहे. तर मी हे पूर्ण करून घेते. 8 टाक्यात एक एक डबल क्रोशे, 9व्यावर फ्रंट पोस्ट. पुन्हा 8 टाक्यात एक एक, 9व्यावर फ्रंट पोस्ट. 8 टाक्यात एक एक डबल क्रोशे, 9व्यावर फ्रंट पोस्ट. पूर्ण ओळ झाली की दाखवते. 8 डबल क्रोशे आणि एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे अशी पूर्ण ओळ झाली आहे आपली. आता आपण पहिला जो डबल क्रोशे केला होता 3 चेनचा, त्यातल्या 3ऱ्या चेनशी जोडून घेऊ. आता हीच ओळ आपल्याला रिपीट करायची आहे शेवटपर्यंत. म्हणजे जेवढी उंची हवी असेल त्यापेक्षा 1-1.5 इंच सोडून पूर्ण रिपीट करायचा, कारण शेवटी फक्त असा काठ करायचा. मग तर आपल्याला आता हीच ओळ म्हणजे 8 सिंगल डबल क्रोशे, पहिला डबल क्रोशे 3 चेनचा झाला, हा दुसरा, तीन डबल crochet 1 in 8 stitches and front post double crochet on front post. Repeat this row till the required height. Less than required means skipping this height for the border. या बॉर्डरसाठी 1.25 इंच सोडून जेवढी पाहिजे तेवढी उंची होईस्तोवर आपल्याला हे करायचं आहे. 8 डबल क्रोशे झाले. 3 आणि 3 6 2 8. आता फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट ओळखूच येतो, त्यामुळे आता काहीच नाही, खूप सोपं झालं आहे आता सगळं. फ्रंट पोस्ट डबल क्रोशे ऑन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. अगेन डबल क्रोशे 1 in 8 stitches. 1 2 पुन्हा आपले 8 डबल क्रोशे झाले. फ्रंट पोस्ट झाल्यावर 3 आणि 3 6 2 8 आणि हा फ्रंट पोस्ट आला, तर फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. बस हाच राऊंड रिपीट करायचा आहे पूर्ण. 8 डबल क्रोशे, एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे. अशी पूर्ण उंची जेवढी हवी असेल वरपासून, समजा तुम्हाला 25 इंच हवी आहे तर 25 इंचाला 1 इंच कमी म्हणजे 24 इंच वरपासून 24 इंच होईपर्यंत वरपासून.
असं खांद्यापासून 24 इंच होईपर्यंत हा राऊंड रिपीट करा. आणि मग बॉर्डर झाली की आपला स्वेटर झालं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एवढं झालं आहे करून. पण आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हे सगळे 8-8चे गट आहेत आपले. 8 डबल क्रोशे आणि एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असे 9-9 टाक्यांचे गट आहे. आणि असे 9-9 टाक्यांचे 16 गट आहे आपले. 144 टाके आहेत एकूण. तर आपण काय केलं, मी इथे एक आणखीन महत्त्वाची गोष्ट की 15 ओळी झाल्यावर 15 राऊंड झाल्यावर बॅक साईडनी एक एक टाका या 8ही गटात कमी केला. म्हणजे प्रत्येक गटात 8 डबल क्रोशे मग एक फ्रंट पोस्ट करत होतो ना, त्याऐवजी 6 डबल क्रोशे करून 2चा 1 केला. पहा इथे दिसत आहे 2चा 1 केलेला. तर असे 2चा 1 8 वेळा केलं. 1 2 3 4 5 6 7 8 8 वेळा. आणि मग परत पुढचे नाही कमी केले, पुढचे तसेच ठेवले. म्हणजे फक्त 8 टाके कमी केले आणि 144 होते तर 136 झाले 15 ओळीनंतर. आणखीन 10-15 ओळी केल्यावर आणखीन आता समोरचे 7 टाके कमी केले. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, पहा 1 2 3 4 5 6 केले आणि मग 2चा 1 केलेला आहे. दिसतो ना बरोबर. पुन्हा इकडे तसंच 1 2 3 4 5 6 देन 2 DC टॉप. Means we decrease 8 stitches from front. In 15th round we decrease 8 stitches from back side, then 8 stitches from front. So at last we have 1 2 3 4 5 6 7 stitches in each 18 round, and then front post double crochet. 7 double crochet, 1 front post double crochet. Same in front side and same in back side also. तर हे सगळं आपलं असं पूर्ण झालं आहे. आणि आता याची लांबी जर तुम्ही बघितली तर ती किती झाली आहे पहा. 20.5 आहे ही, जवळपास 20.5 इंच झालेली आहे. आणि आता 1-1.5 इंच आपला काठ होणार आहे, म्हणजे 22 इंच होईल आपली. माझ्या लोकरीकडे पाहता आता हा शेवटचा बॉल आहे, त्यामुळे मी काही याहून वाढवलं नाही. तुम्हाला जर उंच वगैरे मुलगी असेल तर आणखीन 2 इंच करून मग काठ केलात तरी चालेल. आता आपल्या इथे काय आहे की आता काठ कसं करायचं तुम्हाला खूपच माहीत आहे. कारण की अरे उसवलं गेलं वाटतं आहे. एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट असा काठ करत असतो आपण. आणि त्याआधी एक डबल क्रोशेची ओळ करत असतो. पण इथे त्याची गरज नाही, कारण तसेही सगळे डबल क्रोशे आहे. त्यामुळे इथे आपल्याला डायरेक्ट एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट करता येईल. आता हे जे डिझाईन आहे आपलं फ्रंट पोस्टचं, तर ते डिस्टर्ब होत नाही आहे ना, एवढं फक्त चेक करू आपण. तर आपले 7 डबल क्रोशे हे आणि मग एक फ्रंट पोस्ट आहे. तर आता आपण एकदा चेक करू. पहा, हा फ्रंट पोस्टवर समजा फ्रंट पोस्ट केला, फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट, तर हा बॅक फ्रंट बॅक फ्रंट बॅक फ्रंट बॅक आणि हा बरोबर फ्रंटवर फ्रंट येतो परत. 7 टाके मध्ये झाल्यामुळे खूपच मस्त जमत आहे. तर त्यामुळे फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्टपासून सुरुवात करा, त्यानंतरचा बॅक पोस्ट, मग फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असं करत जायचं आहे आपल्याला. तर अशा 3 किंवा 4 ओळी करा. पहिला तर 3 चेनच करतो आपण नेहमी. आता हा फ्रंट पोस्ट जर असेल तर हा बॅक पोस्ट करायचा आहे. बॅक पोस्ट डबल क्रोशे, या 3 चेनला आपण काहीच धरणार नाही आहे, फ्रंट पोस्ट नाही बॅक पोस्ट नाही. आणि पुढचा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे, फ्रंट पोस्ट डबल क्रोशे 1, बॅक पोस्ट डबल क्रोशे 1. जसे बाहीला केलं काठ तसाच काठ आहे, काठाचं काहीच वेगळं नाही आहे आपलं. अगेन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे 1, बॅक पोस्ट डबल क्रोशे, बॅक पोस्ट हा फ्रंट पोस्ट. खांबाला लपेटून सुई समोर घ्यायची, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा, 3चे 2, 2चा 1. मग बॅक पोस्ट सुई मागे न्यायची, खांबाला लपेटून 3चे 2, 2चा 1. पुन्हा फ्रंट पोस्ट आणि मग परत बॅक पोस्ट आणि पुढचा फ्रंट पोस्ट बरोबर आपल्या फ्रंट पोस्ट जो आधीपासून करत आलो आपण ही ओळ, तर या फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट येतो बरोबर. आणि हे कशामुळे शक्य झालं, मध्ये ऑड नंबरचे स्टिचेस आहेत म्हणून, 7 आहेत म्हणून. हे जर 8 वगैरे असते तर जमलं नसतं. तर आपण हे पूर्ण अशी एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट करून घेऊ. नंतर इथे शेवटी आलो की हा फ्रंट पोस्ट आहे, म्हणजे याच्या आधीचा बॅक पोस्ट होईल. तर तो बॅक पोस्ट झाला की इथे आपण जोडून घेऊ. तर असंच तुम्हाला करत जायचं आहे, पूर्ण 3 किंवा 4 राऊंड करायचे आहेत. आता यानंतर आपण काय करू की गळ्याला काय करायचं हेही तुम्हाला दाखवून देते, मग सगळं एकदम पूर्ण करून घेते.
तर गळ्याला आपण काय करणार आहे, साधं सिंगल क्रोशेचा गळा करणार आहे. स्लिप नॉट करून घेतली आणि जसं नेहमी आपण सुरुवात करतो बॅक साईडनी, तसं मी बॅक साईडला हा दोरा जोडून घेते. एकच ओळ करायची आहे फ्रंट सिंगल क्रोशेची. दोरा जोडला मी गॅपमध्ये, एक चेन केली आणि इथेच एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1. आता आपल्याला या टाक्यांमध्ये करा एक तर, किंवा गॅपमध्ये करा, कसंही केलं तर चालेल. 3 सिंगल क्रोशे करायचे. सिंगल क्रोशे 1 2 आणि तिसरा मग जॉईंटपाशी करा 3. अगेन सिंगल क्रोशे 1 सिंगल crochet 2 in gap and joint at joint single crochet 3. तर अशी पूर्ण ओळ करून घ्या. 2 सिंगल क्रोशे या गॅपमध्ये, म्हणजे हे जे व्ही सारखं दिसतंय ना, त्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे 1 2 आणि तो जो जॉईंट आहे 2 व्हीचा त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे. तर अशी मी सिंगल क्रोशेची ओळ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. गळ्याचे सिंगल क्रोशे पूर्ण करून झाले आहेत माझे, पहा. आणि यातून इझिली डोकं जातं आहे, मी ट्राय करून पाहिलं आहे. त्यामुळे आता आपण शेवटी गाठ मारू. दोन्ही दोरे हाईड करून घेऊ. हे नवीन जोडला होता तो, हे टोक आणि हे टोक. आणि मग खालचं आता मी पूर्ण करते हे डबल क्रोशेचं, एक फ्रंट पोस्ट एक बॅक पोस्ट, आणि मग तुम्हाला दाखवते. त्यानंतर फक्त आपल्याला बाही शिवायची आहे इथे. तर ती कशी साधी शिवायची आहे टॅपॅसी निडलनी, पण मी ते तुम्हाला दाखवेन. साधी शिवायची, ॲक्च्युअल तुम्हाला दाखवायची गरज नाही, मीच सांगते इथे. काय करणार आपण, बाही शिवताना रॉंग साईडनी घ्या. पलटवून घेतलं मी पूर्ण. आणि ही बाही, आता हे थोडंसं तुमचं मोठं झालं असेल तर शिवताना ते थोडं ॲडजस्ट करता येतं आपल्याला. तर आपल्याला थोडं बगल मोठी पण करू शकता तुम्ही इथे. काय करायचं की हे इथून इतकं साधं शिवायचं आणि हे इकडे मात्र आपण त्याला असं थोडं मोठं करण्याच्या दृष्टीने असं शिवू. म्हणजे ही इथे 1 इंचाची जागा, अर्धा इंचाची जागा जवळपास आपल्याला आणखीन मिळेल आणि बगल मोकळी होईल थोडी. तर तेवढं मी शिवते आणि तुम्हाला दाखवते. पूर्ण स्वेटर उलटं करून घेतलं आहे मी आणि इथे गाठ मारली दोरा घेऊन पटकन घट्ट. आणि आता आपण हा काठ अगदी काठाशी काठ असं शिवून घेणार आहे. कुठपर्यंत, तर एक अर्धा इंच सोडून, हे म्हणजे 1 सेंटीमीटर सोडून असं आपण फक्त काठाशी काठ शिवून घ्या. इकडे टोकाला मात्र मी थोडंसं आतून घेतली आहे शिवण, कारण ती बाही अशी मला खूप मोठी वाटली म्हणून थोडीशी आतून घेतली आहे. पहा इथे असे एक ओळ फक्त दाबली आहे मी मध्ये. आता मी पूर्ण हे शिवून घेते अगदी असं साधं टॅपॅसी निडलनी, जसं आपण काही पण शिवतो तसं. आणि मग मी शेवटचे अर्धा इंच राहिलं की मग तुम्हाला दाखवते. बघा इतकं मी शिवून घेतलं आहे इथून इथपर्यंत, आणि आता हे फक्त अर्धा इंच राहिलं आहे. तर आता हे मी असं सरळ असं न शिवता थोडं आडवं शिवणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडी बगल मोठी करता येईल. तर एवढं आता मी हे आडवं शिवते असं. आणि तुमची भरपूर मोठी असेल बगल, बारीक असेल बाई किंवा मुलगी, तर काहीच हरकत नाही, असं सरळ जरी तुम्ही शिवलं तरी. थोडी ही बाजू राहिली आता शिवायची, तेवढी शिवून घेते मी. त्यांनी काय होतं, आपलं आकार चांगला येतो बाहीचा, आणि मुख्य म्हणजे बगलही थोडी मोठी होईल. तर आपण इथून घेऊ. परत सुई मध्यभागी आणते मी. अर्धा भाग शिवला कारण, आणि अर्धा शिवायचा अजून. आता इकडचा अर्धा शिवून घ्या. फक्त एवढं शिवायचं आहे. गाठ मारून घ्या, दोरा हाईड करून घ्या. आता असंच दुसरी बाही पण शिवायची आहे, आणि मग मी खालचे काठ पूर्ण करते आणि मग स्वेटर पूर्ण होतं आपलं, मग तुम्हाला दाखवते.
आपलं हे जीन्सवरचं टॉप तयार झालं आहे आणि किती सुंदर दिसतं आहे पहा. अगदी सोपं करायला आणि अतिशय सुंदर असं हे टॉप आहे. मला वाटतं इतकं आवडेल तुम्हाला हे करायला की तुम्ही पटकन करायला सुरुवात करा.